ऐक ना, या हाराबरोबर कुठलं कडं बरं वाटेल? हे वाटतंय मला. शैलवंश, सुपारीचा कार्यक्रम आहे, लग्नाचा नाही. जाऊ दे, तुम्हाला नाही कळायचं. हो का? तुम्हीच फार मोठे विद्वान का? वहिनी, एक मिनिट आता तुम्ही दोघी वाद घालू नका प्लीज. मी काय म्हणते, तुम्ही दोघी तयार व्हा, मी सगळी कामं आटपते आणि मग तयार होते. का? बटाटे वड्यांचा घाट घातलाय ना, तळणं वगैरे सगळंच असणार आहे. साडी नेसून केले तर इस्त्री खराब व्हायची साडीची. आणि गुरुजींचे बटाटे सोलून झाले असतील ना. हो का? हा. चल मग मी पण येते मदतीला, म्हणजे कामं लवकर होतील ना. हा. मी काय करू लोनली इथे? मी पण येते. आपण तिघी मिळून आवरूया आणि मग तयारी करूया. नुपूर कुठे आहे? ती तयार होऊन येते म्हणाली. हो हो. चला मग लवकर वडे तळून घेऊया. चल. ओके, चल. कम ऑन. पिंकी, पिंकी, मी आले. पिंकी, पिंकी, पिंकी. संदीपराव आईसाहेबांच्या खोलीत गेले होते का नाही? तेव्हा ही पिंकी आईसाहेबांच्या साड्या शिशीची तुरगळत होती. मधु, या साड्या चुरगळताना पाहिल्यास का तू? नाही ना? मग वहिनी, मी काय म्हणते, साड्या कदाचित चुरगळल्या असतील पिंकीनी सुद्धा, पण आपण सोडून देऊया ना. कशाला मनाला लावून घेताय? लहान आहे ती, घरातल्या घरात कार्यक्रम आहे, आपण दुसऱ्या साड्या नेसूया. हा विजू, मला त्या मुलीत काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. नाही म्हणजे बघ ना, संदीपरावांचं सतत तिच्याकडे लक्ष असतं. ती मुलगी अशी गप्प बसून असते, कुठल्या तरी अशी विचारात असल्यासारखी. मला वाटतं असं, म्हणजे आय थॉट की काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाही, मी काय म्हणतो, हे सगळं होईल ना नंतर आपल्याला खूप वेळ आहे यावर बोलायला. आता आपण गुरुजी म्हणतायत ना, तसं सुपारी फोडून घेऊया आधी. नाही भाऊजी, घाई करण्यात काही अर्थ नाही हो. आज आपल्याला तिचा एक प्रॉब्लेम कळला, आणखी काही प्रॉब्लेम असले म्हणजे अजून काय असणार? वहिनी, जाऊ दे ना, सोडून द्या, नका विचार करू एवढा. विचार करावा लागतो विजू. नुपूरच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तिची काळजी वाटते म्हणून बोलते मी. ती मुलगी वेडी असली म्हणजे? पिंकी वेडी नाहीये, वेडी नाहीये ती.